बिबट्या हे शेड्यूल एक मधलं प्राणी आहे. आता बाब असे की वनातले हिंसक पशुपेक्षा हे उसातले हिंसक पशु झालेत, म्हणून त्याचं शेड्यूल 1 मधून 2 मध्ये आणण्याकरता आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ते मारणं वगैरे जो प्रकार आहे त्याला थोडीशी म्हणजे शिथिलता येईल. आता हिंसा असलेल्या वाघाला किंवा बिबट्याला मारावं, आक्रमक असलेला, हे नियमात नसताना सुद्धा मी बोललेलो आहे. आता त्यावेळेला म्हणजे कायद्याच्या कक्षेतून वन्यजीवाचं रक्षण करणाऱ्या लोकांना ते थोडंसं अदरवाईज वाटेल, परंतु ज्याला लोकांच्या जीवावर जर बेतत असेल तर त्या ठिकाणी यंत्रणेने बघत बसावं अशी माझी इच्छा नाही आहे. कधीपर्यंत प्रस्ताव तुम्ही ठेवणार आहात आणि कॅबिनेट बैठकीमध्ये कधी मंजुरी मिळेल? कशाविषयीचा प्रस्ताव? नाही बघा, मी ज्या ठिकाणच्या लोकांना असे बली पडावे लागले त्या तिकडच्या आमच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले, त्यांच्या कुटुंबातला कर्ता जर कोणी असेल तर त्याला लगेच सामावून घ्या. त्याची बेसिक अलाउन्सेस परमनन्सीबाबत आपण योग्य पद्धतीनं राज्य शासनाला कळू आणि त्यामध्ये काय कोणी मेहरबानी नाही करत. हा एक प्रकारचा तो म्हणजे आपल्या कर्तव्याचाच भाग आहे आणि मी असा प्रस्ताव पाठवलेला तर शासनामध्ये तर नाकारला जाईल असा माझा विश्वास. केंद्र सरकारला काही याच्या बाबतीत पत्रव्यवहार किंवा काही प्रस्ताव पाठवला कशाबाबत? बिबट्यांच्या बाबतीत? नाही, बिबट्या बाबतीत फार म्हणजे उच्चस्तरीय त्या ठिकाणी चौकशी केली गेलेली आहे आणि ही बिबट्यांचे आणि वाघांचे हल्ले ही राज्याची आपत्ती म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं ज्या आपत्ती आल्यानंतर ज्या उपाययोजना केल्या जातील किंवा त्यांना मदत केली जाईल तशाच प्रकारची मदत या घटकांना केली जाईल. आणि भविष्यकालामध्ये नसबंदी जरी कोणी म्हटलं तरी मी कोणाच्या ज्ञानाविषयी कोणाच्या सूचनेविषयी मी त्यांचं म्हणणं चुकीचं असं म्हणणार नाही. ठीक आहे, प्रत्येकाला आपलं म्हणणं असं मत असतं, परंतु आम्ही हा प्रयोग सुरू केलेला केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागानं नसबंदी काही प्रमाणात करण्याची परवानगी दिलेली आहे, कालखंड पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे R&Dच्या माध्यमातून त्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. काही बिबटे अन्य राज्यामध्ये पाठवले जातील, अन्य देशामध्ये पाठवले जातील, परंतु केंद्र सरकारची परवानगी घेतल्यानंतरच. मी ज्याला ते पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये ज्या 3 घटना घडल्या त्या माध्यमातून मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. आता ती माहिती घेऊन निश्चित आपल्याला कळवेल. आकडेवारी आले सर समोर, किती जणांचा मृत्यू आणि किती जणांना? नाही, आता प्रश्न असा आहे की आज लक्षवेधी लागल्यात, अर्धा तास चर्चा आहेत, प्रश्न लागलेत, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ती सगळी ती माहिती देईन मी. ओके.